त्या प्रमाणात आहेत। या झुडपी जंगलातील लोकांना वन जमिनीचे पट्टे दिले गेलेले आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये 8,000, भंडारा जिल्ह्यामध्ये 4,000 अशा पद्धतीने झुडपी जंगलाचे पट्टे दिलेले गेले आहेत, परंतु त्यांना स्वामित्वाचा कोणताही अधिकार नाही आहे। जेव्हा केव्हा एखादी बोनसची घोषणा झाली किंवा प्रोत्साहन अनुदानाची घोषणा झाली किंवा त्याला ऑनलाईन करायची घोषणा जेव्हा होते तेव्हा हे तातडीनं यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होते। म्हणून हे झुडपी हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना ज्यांना पट्टे दिलेले आहेत वन जमिनीचे, त्यांना पण शासकीय योजना त्यांना विहीर दिली गेली पाहिजे। अनेक योजनांचा लाभ त्यांना दिला जावा, एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतोय। अध्यक्ष महोदय, राज्यातील विद्यमान सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे। गरीब माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बेघराला घर देण्याचं काम, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पाणी देण्याचं काम ही सरकार करत आहे। त्याबद्दल सरकारचं मी मनापासून धन्यवाद देतोय की ग्रामीण भागामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जो क्रांतिकारक बदल झाला, सगळं मांडत असताना आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये राहतो त्या ग्रामीण भागातली परिस्थिती विशेषत्वानं शेतकऱ्यांची, या शेतकऱ्याला आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी धानाचं उत्पन्न प्रचंड मोठ्या प्रमाणात होते, किंबहुना धानाची मुख्य शेती म्हणून केलेली जाते। पूर्वी 20 वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक खरीप शेतीमध्ये धानाची शेती व्हायची, आता रबीमध्ये पण धानाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 8 तास विजेचा पुरवठा भेटतो, परंतु या धान उत्पादक शेतकऱ्यांना 8 तास विजेत त्याची शेती त्याला करता येत नाही। आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे, परंतु 8 तास दिल्यामुळे त्याच्या शेतीमध्ये प्रचंड त्याला त्रास होतो आणि तो रात्री बेरात्री धानाच्या पाण्यासाठी आम्हा सगळ्यांच्या मागं सातत्यानं लागला राहतो। किमान 12 तास सरकारनं करावं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं, एवढी कडकडीची विनंती मी आपल्या ठिकाणी। त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यांना विचारलं जात नाही आहे। त्यांचे स्मार्ट मीटर लावताना त्यांना विश्वासात घेऊन लावलेलं जास्त बरं राहील। माझी विनंती असेल की स्मार्ट मीटर लावताना त्याच्यामध्ये, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो विजेचा फरक येतो, बिल जास्त येतो अशी सगळ्यांची साधारणतः मागणी असते आणि म्हणून किमान त्यांचं जे मीटर आहे स्मार्ट मीटर लावताना त्यांना विश्वासात घेऊन ते लावावं, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहेत, परंतु 10 वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची रस्ते झाली किंवा 5 वर्षापूर्वी नंतर त्यांचं मेंटेनन्सचा कालावधी गेला, त्या रस्त्यावर आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहेत। ही सगळी रस्ते साधारणतः जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतली असतात आणि त्याच्यामध्ये 30-54 मध्ये अत्यंत कमी त्याच्यामध्ये निधी दिला जातो। त्याच्यामुळे हे रस्ते आता करणं कठीण आहे आणि त्याच्यामुळे या रस्त्यासाठी एकतर जिल्हा परिषदेला हे दुरुस्ती करण्यासाठी याच्यामध्ये जास्त निधी दिला गेला पाहिजे आणि ही रस्ते आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे नवीन योजना झालेली आहे, तर किमान 10 वर्षापूर्वी पंतप्रधान रस्ते योजनेमध्ये आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जी रस्ते घेतली गेली होती, ही रस्ते जर जास्त प्रमाणात घेतली गेली तर मला वाटते ग्रामीण भागामधला हा रस्त्याचा प्रश्न सुटेल। त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता आहे, म्हणून त्यामध्ये ग्रामीण भागातले रस्ते मागच्या कालखंडामध्ये झालेले आहेत, परंतु या 50-54 योजनेमध्ये किमान 5-7 हजार कोटी रुपयाची देयके शिल्लक आहेत आणि मागच्या 10%, 5% याच्यापेक्षा जास्त पैसे या लोकांना भेटत नाही आहे। त्याच्यामुळे हे ग्रामीण भागातले जे 50-54 वगैरे काम करणारी मंडळी आहेत, ही प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत, ती कामं करत नाहीत। त्याच्यामुळे यांचा निधी पण त्या ठिकाणी दिला जावा, एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून। आता माझ्याकडे तर एक तालुका आहे, तर त्याच्यात 100% गावं इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकल्या गेली। आता इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये टाकताना साधा ग्रामसभेचा ठराव घेतला नाही, टायगर कॅरिडॉर बनवला गेला, कुणाला विचारलं गेलं नाही। दोन्ही बाजूला एक बाजूला नवेगाव नागझिरा टायगर प्रकल्प केला गेला, साधारणतः ग्रामीण भागातील एकाही माणसाला विचारलं गेलं नाही। म्हणजे 1000 वर्षापासून राहणारी लोक आज प्रत्येक गोष्टीसाठी त्या ठिकाणी त्यांची एनओसी घ्या, त्यांना साधं एखादा जमिनीचा तुकडा जरी घ्यायचा असला तरी वन विभाग त्यांना विचारतो का पहिल्यांदा त्यांना
एनओसी घेतली पाहिजे. ही प्रचंड मोठी अडचण त्या ठिकाणी त्यांच्या जगण्यातच निर्माण झाली आहे. वाघाचा हल्ला होतो ती गोष्ट तर वेगळीच आहे, त्याच्यासाठी कुंपण केलं पाहिजे, ते तर कुंपण सरकारनं अजूनपर्यंत केलं नाही. वनमंत्र्यांना आम्ही वारंवार या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. माझी विनंती असेल की या बाबतीमध्ये वनमंत्री महोदयांनी तातडीने या बाबतीत निर्णय घेतला जावा. आणि हजारो वर्षापासून जी गावं आहेत ती त्यांचा अधिवास आता त्यांचं राहणं अत्यंत कठीण झालं आहे, तर त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा. त्याचबरोबर याच्यामध्ये आता जी घरं आहेत, शासन घरं देते परंतु त्यांना घरच भेटत नाही, कारण त्या ठिकाणी झुडपी जंगलाचा विषय त्यांच्यामध्ये येतो. त्यांचे घरं तर 60 वर्षापासून बांधले गेले आहेत, परंतु जागेवर झुडपी जंगल दाखवला जातो. मंत्री महोदयांना विचारलं, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, कुणी काही उत्तर देत नाही. त्याच्यामुळे ती वारंवार हा विषय आमच्या पुढे मांडतात. आणि म्हणून माझी विनंती असेल की या झुडपी जंगल ज्यांच्या याच्यावर लिहिलेलं आहे, किमान त्यांचा तो विषय मार्गी लावला पाहिजे. त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते माझ्याकडे सडक अर्जुनी, मोरगाव, गोंदिया अशा सगळ्या ठिकाणी हे प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, तर तो विषय मार्गी लावावा एवढी विनंती मी याच्या माध्यमातून